नमस्कार शेतकरी मित्रांनो, आपल्यासाठी अतिशय खुश खबर आहे। नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेअंतर्गत चौथा हप्ता लाभार्थ्यांना अदा करण्यासाठी या ठिकाणी शासनाने जीआर काढलेला आहे। या ठिकाणी शासनाने मग नमो शेतकरी हप्ता हा कधी वितरित केला जाणार आहे आणि त्यासाठी किती निधी मंजूर केला आहे याविषयी सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। तरी हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत बघा। चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा, बेल आयकॉनला क्लिक करा, म्हणजे असेच महत्त्वाचे अपडेट आपल्याला वेळोवेळी मिळत राहते। तर मित्रांनो, या ठिकाणी आपण नमो शेतकरी योजनेसंदर्भातील महत्त्वाचा जीआर बघणार आहोत। तर मित्रांनो, या ठिकाणी बघा, नमो शेतकरी महासन्मान निधीच्या या ठिकाणी योजनेअंतर्गत चौथा हप्ता लाभार्थ्यांना अदा करण्यासाठी तसेच प्रशासकीय खर्चासाठी निधी वितरित करण्याबाबत महाराष्ट्र शासन कृषी पशुसंवर्धन दुग्ध व्यवसाय विकास व मत्स्य व्यवसाय विभाग दिनांक 20 ऑगस्ट 2024 रोजीचा हा महत्त्वपूर्ण जीआर आहे। तर या ठिकाणी आपण प्रस्तावनेमध्ये माहिती बघूया। सन 2023-24 या अर्थसंकल्पीय भाषणामध्ये प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेत राज्य शासनाच्या अनुदानाची भर घालणारी नमो शेतकरी महासन्मान निधी ही योजना घोषित करण्यात आली। त्यात अनुसरून केंद्र शासनाच्या प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत देण्यात येणाऱ्या प्रतिवर्ष प्रति शेतकरी 6,000 रुपये या अनुदानामध्ये राज्य शासनाची आणखी 6,000 रुपये इतक्या निधीची भर घालणारी नमो शेतकरी महासन्मान निधी ही योजना राबविण्यासंदर्भात संदर्भ क्रमांक देखील शासन निर्णयान्वये मान्यता देण्यात आली। तसेच सदर योजनेअंतर्गत लाभार्थींना लाभ अदा करण्यासाठी एक व राज्य स्तरावर स्थापन करण्यात येणाऱ्या राज्य प्रकल्प संनियंत्रण कक्षाच्या प्रशासकीय खर्चासाठी एक अशी एकूण 2 स्वतंत्र बचत खाती उघडण्यास संदर्भ क्रमांक 2 येथील शासन निर्णयान्वये मान्यता देण्यात आली आहे। प्रस्तुत योजनेअंतर्गत संदर्भ अन्वये पहिला हप्ता हा माहे एप्रिल ते जुलै लाभार्थ्यांना अदा करण्यासाठी 1,720 कोटी इतका निधी देण्यात आला होता। दुसरा हप्ता ऑगस्ट ते नोव्हेंबर लाभार्थ्यांना अदा करण्यासाठी 1,792 कोटी इतका निधी या ठिकाणी देण्यात आलेला होता आणि तिसरा हप्ता या ठिकाणी डिसेंबर ते मार्च अदा करण्यासाठी 2,000 कोटी इतका निधी या ठिकाणी वितरित करण्यात आलेला होता। एकूण 5,512 कोटी इतका निधी वितरित करण्यात आला आहे। मग आता या ठिकाणी सन 2024-25 मध्ये नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या लेखाशीर्ष अंतर्गत मंजूर तरतुदीमधून प्रस्तुत योजने अंतर्गत चौथा हप्ता हा एप्रिल ते जुलै लाभार्थ्यांना अदा करण्यासाठी एकूण रक्कम 2,041.25 कोटी व योजनेअंतर्गत प्रशासकीय खर्चासाठी 20.41 कोटी अशा एकूण रक्कम 2,061.66 कोटी इतका निधी वितरित करण्याबाबतचा शासनाच्या विचारधन होती। मग त्या संदर्भात शासन निर्णय काय आहे? तर नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेअंतर्गत चौथा हप्ता लाभार्थ्यांना अदा करण्यासाठी 2,041.25 कोटी इतका निधी वितरित करण्यास व योजनेअंतर्गत प्रशासकीय खर्चासाठी 20.41 कोटी असा एकूण 2,061.66 कोटी इतका निधी वितरित करण्यास मान्यता देण्यात आलेली आहे। सदर शासन निर्णयान्वये वितरित करण्यात येणारा निधी हा शासन निर्णयात नमूद व शासनाने वेळोवेळी निर्गमित केलेल्या शासन निर्णय परिपत्रकामधील तरतुदीनुसार खर्च करण्याची जबाबदारी ही या ठिकाणी आयुक्तांची राहणार आहे। अशा पद्धतीचा हा खर्च होणार आहे। मग या नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेअंतर्गत मित्रांनो आता लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये या ठिकाणी हे पैसे येणार आहेत। मित्रांनो, आपल्याला हा शासन निर्णय बघायचा असेल तर www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर बघू शकता किंवा आपल्या टेलिग्राम चॅनलवरती हा जीआर या ठिकाणी PDF स्वरूपात दिलेला आहे। आपल्याला हवा असल्यास तिथनं तुम्ही डाउनलोड करून प्रिंट काढू शकता किंवा बघू शकता। तर मित्रांनो, अशा प्रकारचा हा महत्त्वपूर्ण अतिशय शेतकऱ्यांसाठी आनंदाचा असा निर्णय या ठिकाणी झालेला आहे। आता लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यात हा नमो शेतकरीचा चौथा हप्ता हा आपल्याला मिळणार आहे। त्यासाठी आपण आधी आपली KYC आणि आपले बँक खाते हे DBT आहेत किंवा नाही हे चेक करून घ्या, म्हणजे आपल्याला ज्यावेळेस शासन हप्ता हा आपल्या खात्यावर टाकेल त्यावेळेस कोणतीही अडचण येणार नाही। धन्यवाद मित्रांनो, आपण व्हिडिओ बघितल्याबद्दल। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राइब करा।